नमस्कार. आज आपण बघणार आहे डीसी मोटर बद्दल, जी आपल्याला स्पीड कंट्रोल करायची असते किंवा याला जे ड्राईव्ह लावल्यानंतर काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. आता या ठिकाणी काय बघतो आपण, थायरिस्टर IGBT कंट्रोल डीसी ड्राईव्ह. मग जर थायरिस्टर किंवा दोन पैकी या ठिकाणी IGBT या ठिकाणी लावून आपण काय करू शकतो, त्याला मोटरला कंट्रोल करू शकतो. मग कसं लावणार, तर या ठिकाणी बघा इनपुट दिलेला फेस, न्यूट्रल, या ठिकाणी MCB, या ठिकाणी कटआउट फ्यूज, व्होल्ट मीटर, इंडिकेटर, टेको जनरेटर, फीडबॅक ड्राईव्ह आणि या ठिकाणी दिलेला हा दिलेला तुम्हाला या ठिकाणी दिलेला असेल टेको जनरेटरचे दोन टोकं लावा, F1 F2 फील्डचे, फेज न्यूट्रल, A1 A2 आर्मेचर असे टोकं त्या ठिकाणी आपल्याला लावता येतात, कारण की डीसी मोटर आहे म्हणून. मग आता हे जे मोटर आहे बघा, A1 A2 F1 F2 हे कशातून आले, तर ह्या मोटर मधून आले. टेको जनरेटर कुठे आलं, तर इथून टेको जनरेटर मध्ये दिले. ओके, आता हा जो सप्लाय देतोय आपण तर या ठिकाणी काय करतोय की ही जी मोटर जी आहे याच्या मार्फत जो आपण स्पीड कंट्रोल करतोय ना याचं, तर ते करण्यासाठी काय करतो आपण की हे जे ड्राईव्ह दिलेलं याला फेज सप्लाय दिलाय, फेज न्यूट्रल, आणि याच्या मार्फत बघा शंट मोटर जे असले आहे तर या मोटरला A1 A2 F1 F2 हा जो सप्लाय दिला याच्या मार्फत हा काय करेल, कंट्रोल करेल. कसा, तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे सप्लाय चालू केला आपण. आता या ठिकाणी थोडं याचं इंडिकेशन नाही दाखवत आहे, याच्या ठिकाणी दाखवायला पाहिजे सिंगल फेजचा. आणि सप्लाय चालू करा, इथून सप्लाय आला ऑन, बघा या ठिकाणी मेन्स ऑन करायचा. याचं जे दिलेलं आहे 0 पासून तर 100 पर्यंत. आता बघा सध्या कंडिशन चालू आहे का, नाही चालू आहे. आता काय करू आपण, हळूहळू त्याची स्पीड वाढवू. ओके, एक मिनिट जरा याच्या पाड्या मागून याला चेक करू. पहिल्या याच्यावर आणलंय, मग तिथे दाखवते जवळपास 67 RPM, परत त्या ठिकाणी 120 100 जवळपास. या ठिकाणी त्याला हाफ पर्यंत आणल्यानंतर काय होतं, त्याचे RPM आहे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवते 1100, जवळपास 1200, 1300, 1400 पर्यंत, बरोबर. म्हणजे त्या तिथपर्यंत काय होतं, याला आपल्याला RPM या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सेट होतो. हा जो टेको जनरेटर आहे हा या ठिकाणी याचा जो सप्लाय आहे याच्या मार्फत येतो, याला आपल्याला जातोय. ओके, अशा पद्धतीने काय करता येईल आपल्याला, हे जे ड्राईव्ह जो दिलेला आहे या ड्राईव्ह बद्दल आपल्याला माहिती सांगता येईल आणि याची चालू सुद्धा करता येईल. याच्या पद्धतीने आपण त्याला स्पीड कंट्रोल करू शकतो टेको जनरेटरच्या द्वारे. ओके, असा जो आहे डीसी मशीन साठी आपण याला कार्यरत वापरतो. नमस्कार. या ठिकाणी जर का समजा तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असतील तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना इलेक्ट्रिशियन बद्दलची माहिती होईल आणि त्यांना प्रॅक्टिकल संदर्भात जर काही त्या ठिकाणी अडचणी असतील तर त्यांच्या सुद्धा सॉल्व्ह होतील. आणि जर तुम्हाला काही नवीन माहिती किंवा जर काही विचारत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावर नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवेन. परत एकदा सांगेल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना नक्की पाठवा.